ठाण्यात गावदेवी मैदानात रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। 22 तारखेपर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवात राम मंदिराचा इतिहास तसंच रामायण आणि अध्यात्मावर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत। या प्रदर्शनात विविध ऐतिहासिक क्षण चित्ररूपात दाखवण्यात आलेत। अयोध्येमध्ये असणाऱ्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यासाठी उत्सुकता लागली आहे। प्रत्येकाला कधी ह्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा करून लोकार्पण सोहळा पार पडतो, यासाठी आता ठाण्यामध्ये देखील राम भक्तांनी या ठिकाणी रांगोळी साकारलेली आहे। रांगोळी या ठिकाणी बघू शकतो, विविध प्रकारच्या रांगोळ्या आहेत। राम जन्मापासून ते युद्धापर्यंत अशा प्रत्येक रांगोळ्या या ठाण्यातील गावदेवी मैदान या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहे। मोठ्या प्रमाणात ह्या रांगोळ्या साकारण्यात आल्या, 3Dच्या मार्फत ह्या रांगोळ्या दाखवण्यात आलेल्या आहे। पाहू शकतो या सर्व कलाकार जी मंडळी आहेत यांनी ह्या रांगोळ्या साकारलेल्या आहेत आणि याच ठिकाणी जी रामाची सुरुवात जी झालेली आहे, राम जन्मापासून ते रामच्या अनेक वनवासपासून प्रत्येक ह्या रांगोळीमध्ये चित्रीकरण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच हे या रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधत आहे आणि याचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। एकीकडे राम मंदिर कधी खुलं होणार, लोकार्पण सोहळा कधी होणार, त्यासाठी ठाण्यात देखील उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी नागरिक जे आहेत ते या रांगोळ्या पाहण्यासाठी दुरून दुरून देखील येताना दिसत आहे। कॅमेरामन गणेश रहाटेसह गणेश सुरा, टीव्ही मराठी, ठाणे।